नमस्कार मित्रांनो. आज 24 फेब्रुवारी 2026. आजचं आपण मार्केटचं अनालिसिस करूया. ओके. वन डे मध्ये बाय बुलिशच आहे. बट वन डेचा एक झोन निघतोय इथे असा, बाय साईडचा. बट बाय बुलिश असल्यामुळे आपण याचा ठीक आहे, 1 मिनिट थांबा. 4 तास बघूया काय सांगतो. 4 तास मार्केट स्ट्रक्चर, हायर हाय, हायर लो आणि हायर हाय. ओके. सो 4 तासाला हा आपला एक बाईंगचा झोन आहे. या ठिकाणी मी वन डेचा वरती घेतो. ठीक आहे. इथे एक बाईंगचा झोन आहे 4 ओव्हर मध्ये. याला आपण अजून फिल्टर जर केलं, 1 तासावरती फिल्टर करतो, त्याच्यापेक्षा शक्यतो कमी करत नाही. कारण की दिवसभर ते झोन आपल्याला प्ले करायचे नाही का. त्यामुळे 5 मिनिटं 15 मिनिटाचे झोन हवं तर मी ग्रुपवरती शेअर करत असतो. बट इथे मी तुम्हाला डायरेक्टली ना मोठा टाइम फ्रेमचा अनालिसिस देऊन टाकतो. बघा, 1 तासाला आपण जर फिल्टर केलं तर एक डिमांड एरिया जवळ थोडं झूम करू द्या. ठीक आहे. एक बाईंगचा झोन हा पण आपल्याला भेटतोय 1 ओव्हर प्रमाणे. बघा इथे. ओके. 1 ओव्हर प्रमाणे आपल्याला बाईंगचा झोन भेटलेला आहे. बाईंगच्या झोन मध्ये मार्केट आलं होतं, राईट. तर आता सेम झोन बघा 15 मिनिटाला पण आहे आणि 15 मिनिटाला खाली सुद्धा एक आहे बघा. 15 मिनिटाला खाली सुद्धा एक आहे. पण ठीक आहे, आपण आता फिल्टर केलंय ना आपण, तर याला जास्त इम्पॉर्टन्स न देता आपण सध्याच्या झोन मध्ये जे मार्केट आहे ना, आधी त्याच्याकडे लक्ष देऊया आपण. ओके. 5 मिनिटला ओके, कन्फर्मेशन मिळालं होतं. कुठे आपल्या झोन मध्ये आल्यानंतर इथं कुठल्या प्रकारचं कन्फर्मेशन नव्हतं. ठीक आहे. 1 मिनिट आपण आता लक्ष द्या बरं का, झालं काय. ऑलरेडी कन्फर्मेशन टीआरएच आपल्याला भेटलेलं आहे 5 मिनिटाला. बघा, 5 मिनिटाला ऑलरेडी टीआरएच कन्फर्मेशन भेटलेलं आहे. सो आपण आपल्या झोन जवळ इथे बाय करत असतो. या ठिकाणी झोन जवळ आपण बाय करणार होतो, बरोबर, इथे. बट इथं कुठल्याही प्रकारचं सेलिंग साईडला 1 मिनिटाला बघा कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन आपल्याला भेटलं नाही. हे बघा, कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन आपल्याला भेटलं नाही. बट आपण एक ट्राय घेऊ शकतो. आपण ट्राय अशी घेऊ शकतो. हे बघा, एक हा सुद्धा एक बायचा. 1 मिनिट. 1 मिनिटाचा अनालिसिस जर बघितलं आपण, तर बघा इथे एक हा सुद्धा आपल्याला एक बायचा झोन भेटला आहे टीआरएस झाल्यानंतर. ओके. टीआरएस झाल्यानंतर एक बायचा झोन आपल्या इथं भेटलेला आहे. सो हा सुद्धा आपल्या एक इथे जर आपली ग्रीन कॅन्डल तयार झाली झोन मध्ये, तर इथं आपण एक कन्फर्मेशन घेऊन चांगल्यापैकी ट्रेड आपण प्लॅन करू शकतो, बरोबर. बघा, ग्रीन कॅन्डल होते इथं. जर ग्रीन कॅन्डल तयार झाली तर एक चांगल्यापैकी कन्फर्मेशन घेऊन आपण बायचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण याचा जो टीपी असणार आहे ना, तो मस्त मोठा आहे. हा टीपी आपण ठेवू शकतो. बघा, टीपी लक्षात घ्या, टीपी कोणता आहे. ओके, हा आपला टार्गेट एरिया आहे. आता तुम्ही इथं लक्ष द्या,
ज्या ज्या वेळा आता बघा, आता ऍक्च्युली झोन मध्ये आहे, आता आपलं 1 मिनिटाचं कन्फर्मेशन आपल्याला भेटते बघा इथे, राईट. 1 मिनिटचं कन्फर्मेशन म्हणजे इथं हा जो आपला डिमांड एरिया होता तो स्वीप झाला थोडक्यात, बरोबर. इथं जर आपल्याला आपलं कन्फर्मेशन मिळालं, इथं भेटलंय बघा, ऑलरेडी आपल्याला आपलं कन्फर्मेशन भेटलं. सो आपण काय करू, इथं एक बायचा प्लॅन करणार. टार्गेट आपलं सेम आहे, जे वरती तुम्हाला दिसतंय ना, तुम्ही टार्गेट ठेवलेलं आहे, राईट. बरं. बट ज्या वेळेस समजा आता खाली सुद्धा बघा, 1 मिनिटाला इथं सुद्धा आपल्याला एक बाईंगचा स्पॉट दिसतोय पेंडिंग वाला. याला ऍक्च्युली आपण लिमिट ऑर्डर म्हणतो, इथं आपण लिमिट लावत असतो, बरोबर. जर समजून घ्या चुकून एसएल जर गेला, बरोबर, जर एसएल गेला, जर खाली आल्यानंतर इथं जर आपल्याला पुढे कन्फर्मेशन मिळालं ना, तर सेम टीपी टीपी आपला सेम असणार, लक्षात घ्या. टीपी आपला सेम असणार. इथे आपण कन्फर्मेशन घेऊन एंट्री घेऊ शकतो, आणि इथं सेम टीपी साठी आपण म्हणजे एक ट्रेड घेऊ शकतो, बरोबर. लग बघा इथे या पॉइंटला मी असं इकडे सरकवतो. ओके. हा. आणि सपोज समजा आता 15 मिनिटाचा आपण इथे फिल्टर केलेला एक झोन भेटला बघा आपल्या इथे. हा, इथे सुद्धा एक झोन आपल्याला भेटलेला आहे. इथं जरी झोन भेटला मित्रांनो, तरी आपण ह्या झोन साठी सुद्धा बाय करणार. इथं कन्फर्मेशन भेटल्यावर सुद्धा सेम टीपी, कारण की बघा ऍक्च्युली हा कुठे आहे, अजून हा आपल्या टप्प्यामध्येच आहे, बरोबर. अजून ही झोन आपल्या टप्प्यामध्येच आहे. सो ज्या वेळेस इथं पण देखील कन्फर्मेशन भेटणार, तर आपण बाय करू शकतो. टीपी बघा, इथं भेटलं कन्फर्मेशन तर 800चं आहे, हे सेकंड झोनला भेटलं तर जवळजवळ 650चा आहे, आणि आता करंट मध्ये जो टीपी बघितला तो 500चा आहे. सो बघू आपण, जिथे जिथे आपल्याला कन्फर्मेशन एंट्री भेटेल किंवा ट्रेड भेटेल ना, आपण तिथे तिथे हे करू शकतो, काय म्हणतो आपलं, बायचे ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके. सेम झोन मी ना तिन्ही झोन आता इकडे टाकून देतो मी. ठीक आहे, चला काय अडचण नाही. जेव्हा जेव्हा ते येतील ना, त्या त्यावेळेस मी शेअर करतो, ठीक आहे. पण ठीक आहे, आजचे अनालिसिस जर बघितलं ना, गोल्ड मित्रांनो 1 hour प्रमाणे किंवा 15 मिनिटाप्रमाणे बायंगलाच आहे. ऍक्च्युली मार्केटचा जो टार्गेट आहे ती वरची लिक्विडिटी आहे, बट ऑलरेडी 1 डे ने काय केलं आहे, कालची लिक्विडिटी घेतलेली आहे. सो आपण हा सुद्धा टीपी ठेवू शकतो 52-24चा. बट मी काय केलं, 15 मिनिटाचा जो पीवाय होता, हे बघा 15 मिनिटचा, हा ठेवलेला आहे इथे. ओके. थोडं म्हणजे 52-15चा. सो बघूया याला काय होतं काही नाही. सगळे अनालिसिस जे असतात छोट्या टाइम फ्रेमचे, जसं काल बघा, काल इमिडिएटचे जे 5-5 मिनिटाला जे झोन निघत होते, 5-5 मिनिटाला जे इमिडिएट झोन भेटत होते, सगळे झोन आपण ग्रुपवर शेअर केलेले, बरोबर. आणि चांगल्यापैकी सगळे सगळे झोन मस्तपैकी वर्क पण झालेले आहे. बट आता काय होतं काही नाही, हे सगळं हे तुम्हाला मी सांगितलं मोठ्या टाइम फ्रेमचं अनालिसिस. म्हणजे दिवसभर आपल्याला जे ट्रेड करायचे आहे ना, तर शक्यतो अप साईडलाच करा, बरोबर. अप साईडलाच आपल्याला ट्रेड करायचे आहे आजच्या दिवसाचे. पहिला टीपी आपण 52-15चा ठेवलेला आहे. तसा बघितला तर हा झोन सुद्धा आपला टीपी असू शकतो, बरोबर. पण ठीक आहे, एवढी रिस्क न घेता आपण इथे आपला 52-15 टीपी ठेवून ट्रेड करू शकतो 52-15साठी. ओके. तर बघूया काय होतं काही नाही. सर्वांनी हे अनालिसिस ड्रॉ करा तुमच्या चार्ट वरती. त्याचा रिझल्ट काय होतो काही नाही आपण बघूया, ठीक आहे. चला, बाय बाय, हॅव गुड डे.